आज हे आंदोलन होतं आणि जे काही जनसुराज्य हा कायदा नुकताच अंमलात आणला, जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत. पण हा कायदाच असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे. आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत, ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा सुरक्षा कायदा हा आहे. म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे. कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन आहे. जनसुरक्षा कायदा नुकताच विधानसभेमध्ये पारित झाला. हा काळा कायदा लोकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. तुमच्या विचारधारेच्या विरोधात जे आहेत त्यांना दडपशाहीने त्यांचं बोलणं बंद करण्यासाठी, त्यांच्या विचारावर बंधनं आणण्यासाठी हा कायदा आहे. मुख्य म्हणजे या कायद्यामध्ये जे प्राविधान आहे त्याच्यासाठी ऑलरेडी IPCमध्ये नियम आणि कायदे केलेले आहेत. ते करत असताना हा ॲडिशनल कायदा करून म्हणजे एखाद्या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही विचार जरी केला, आंदोलनाचा जरी विचार केला तर तो आंदोलनाचा विचार म्हणजे आंदोलन झालंच नाही, फक्त विचार जरी सुद्धा केला तरीसुद्धा या कायद्याच्या अंतर्भावामध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आहे. मला वाटते हा मूलभूत संविधानाच्या विरोधात कायदा असल्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करावा, यासाठी आज आम्ही इथे जमलेलो. इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया. हा देश हा सेक्युलर देश आहे. सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सन्मान देत असतो. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. राईट टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दर्शवलेला आहे. मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे, ही हिटलरशाही आहे. तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाड सारख्या बहुजनांचा विचार करणारा, संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता काळीक फोडतो. मग यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत. तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता. काय चाललंय या देशामध्ये, काय चाललंय या राज्यामध्ये, अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. फक्त उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे. हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहात जेव्हा हा कायदा सुरू तेव्हा विरोध केला नाही असं बोलल्या जाते आणि आता काँग्रेसनं वरिष्ठांकडनं ती पण त्यांची नरेटिव्ह फैलवण्याचं मोठं काम आणि मोठी गोष्ट भाजप करत असते. त्यांचीच नरेटिव्ह ते फैलवत आहेत. बोलूच देत नाही सभागृहामध्ये. विरोधी पक्ष देखील कुठे बनवू देत आहेत. खालच्या आता काल वरच्या हाऊसमधले विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले, त्यांना निरोप दिलेला आहेत. आज त्यांचं पत्रक गेलं पाहिजे. उद्या हाऊस संपायच्या आधी वरच्या हाऊसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे. हा नियम आहे. आम्ही पण नियम जाणतो, पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागिरी एकत्र एका ठिकाणी आणि तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही अशी भानगड आदरणीय देवेंद्र फडणवीस करतायत. त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची आहे बाबांनो. पक्ष फोडतायत, पक्ष तोडतायत, 10 शेड्यूलचा अपमान करतायत आणि त्या ठिकाणी सत्तेत बसतायत. मतं पण त्यांनी विकत घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. एक शेवटला प्रश्न. काल उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की तुम्हाला आमच्याकडे स्कोप आहेत असं म्हटलेलं आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना कसं पाहता? मग देवेंद्र फडणवीस काहीही बोलतील. उद्धव ठाकरेंना माहिती आहे काय करायचं आहे. ते तसे सुज्ञ आहेत आणि अतिशय जमिनीवर राहणारा सालस आणि जनसामान्यांचा विचार करणारी व्यक्ती उद्धव ठाकरे आहे. मी ते अनुभवलेलं आहे. म्हणून त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्यात. 25 वर्षाचा इतिहास, कोणी कोणाच्या पाठीत किती खंजीर खुपसलं, शिवसेना कशी वापरून घेतली आणि शिवसेना कशी तोडली, हे उद्धव साहेबांना जास्त चांगलं माहिती आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.